नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओळख आपल्या महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा चैत्राची चाहूल लागते, झाडांना नवी पालवी फुटते आणि हवेत एक नवा उत्साह संचारतो, तेव्हा समजायचं की आपला गुढीपाडवा जवळ आलाय. महाराष्ट्राच्या संस्कृतीत हा एक असा सण आहे जो नवीन वर्षाची सुरुवात, विजयाचं प्रतीक आणि शुभतेचा संदेश घेऊन येतो. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या हिंदू संस्कृतीतील 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त या दिवशी असते आणि महाराष्ट्राचा सर्वात मोठा नववर्षाचा सण म्हणजेच गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हटलं की घराच्या दारात उभारलेली गुढी, ताज्या फुलांचा सुगंध, कडुलिंब गुळाचा प्रसाद आणि नवीन वर्षाची आशा. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवोपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढीपाडव्यापासूनच रामजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो. पण तुम्हाला माहितीये का की आपण गुढी का उभारतो? यामागे कोणता रंजक इतिहास दडलेला आहे आणि कडुनिंबाची पानं खाण्यामागे नक्की विज्ञान काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याचा इतिहास, त्याचे महत्त्व, गुढी उभारण्याची योग्य पद्धत आणि इतर अनेक रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातली बरीचशी माहिती तुम्हाला पहिल्यांदाच समजणार आहे. आता आपण सर्वप्रथम गुढीपाडवा या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सुरुवात करूया या शब्दाच्या अर्थापासून. गुढीपाडवा हा शब्द 2 शब्दांनी बनला आहे, गुढी आणि पाडवा. गुढी म्हणजे ध्वज, पताका किंवा विजयाचे प्रतीक, आणि पाडवा हा शब्द संस्कृत शब्द प्रतिपदा यावरून आला आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवसाला म्हणजेच प्रतिपदेला पाडवा म्हटले जाते. हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात मानला जातो, जेव्हा निसर्ग आपले जुने रूप टाकून देऊन नवीन पालवी धारण करतो. याच दिवसापासून नवीन संवत्सर म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात होते. आहे की नाही हे शुद्ध विज्ञान? हा दिवस नवीन सुरुवातीचे, विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. आता आपण गुढीपाडव्याचा रंजक इतिहास आणि गुढीपाडव्याची सुरुवात कशी झाली ते जाणून घेऊ. यात 4 प्रमुख गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला सविस्तर सांगतो. 1. ब्रह्मध्वज म्हणजे सृष्टीची निर्मिती. ब्रह्मपुराणानुसार याच दिवशी भगवान ब्रह्मदेवाने ही संपूर्ण सृष्टी किंवा विश्व निर्माण केले. याच दिवसापासून सत्ययुगाची सुरुवात झाली, म्हणून याला ब्रह्मध्वज असेही म्हणतात आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस मानतात. 2. प्रभू श्रीरामांचा अयोध्ये प्रवेश. जेव्हा प्रभू श्रीराम रावणाचा वध करून 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले, तेव्हा तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता. अयोध्येतील प्रजेने घरोघरी विजयाच्या पताका म्हणजेच गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले होते. तीच प्रथा आजही आपण पाळतो. 3. शालिवाहन शक म्हणजे ऐतिहासिक महत्त्व. सुमारे 2000 वर्षांपूर्वी शालिवाहन नावाच्या एका पराक्रमी राजाने मातीचे सैन्य बनवून त्यावर पाणी शिंपडून त्यांच्यात प्राण फुंकले आणि शकांचा म्हणजेच शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाच्या स्मरणार्थ शालिवाहन शक ही कालगणना सुरू झाली, जी आजही आपण आपल्या पंचांगात वापरतो. म्हणूनच आपण या दिवशी विजयाची गुढी उभारतो. 4. महाभारताच्या आदी पर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती श्रंगारून, पुष्पमाळा बांधून तिची पूजा करतात. अशा प्रकारे या 4 प्रमुख गोष्टी आहेत की ज्या चैत्र प्रतिपदेच्या दिवशी घडल्यात आणि तो दिवस गुढी उभारून साजरा केला गेला आणि तेव्हापासूनच या तिथीला गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली, ज्याला आता आपण गुढीपाडवा असे म्हणतो. आता आपण शास्त्रोक्त पद्धतीने गुढी कशी उभारावी हे बघणार आहोत. गुढी हे विजयाचे, समृद्धीचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. पण ती उभारण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. चला ती समजून घेऊया. सर्वात आधी आपण गुढी उभारणीसाठी लागणाऱ्या वस्तू बघून घेऊ आणि त्यानंतर गुढी कशा पद्धतीने उभारावी हे बघू. गुढी तयार करण्यासाठी काही पारंपरिक वस्तू वापरल्या जातात. त्या वस्तू म्हणजे बांबूची काठी, रेशमी किंवा नवीन साडी, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेच्या गाठी, ज्याला गाठी गुळ किंवा हरडे कारडे असेही म्हणतात, वरती उलटे ठेवण्यासाठी तांब्याचे किंवा चांदीचे भांडे. चला तर मग आता आपण गुढी कशी उभारावी हे बघूया. चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठावे,
दारामध्ये सुंदर छान सडा रांगोळी करून घ्यावी, स्नान करून आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारावी. सर्वात आधी एका स्वच्छ आणि उंच बांबूच्या काठीला तेल आणि हळद कुंकू लावून स्नान घालावे. बांबू हा पृथ्वीशी जोडलेला असतो आणि तो वरच्या दिशेने वाढतो, जे प्रगतीचे लक्षण आहे. त्यानंतर या काठीच्या वरच्या टोकाला एक सुंदर रेशमी वस्त्र, नवीन खण किंवा साडी चुण्या पाडून बांधावी. यांचा रंग हा सहसा पिवळा, भगवा किंवा हिरवा असतो, जो मांगल्याचा आणि समृद्धीचा रंग आहे. या वस्त्रावर कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि गोडव्याचे प्रतीक म्हणून साखरेची गाठी बांधावी. सर्वात शेवटी या सर्वांवर एक तांब्याचा, पितळेचा किंवा चांदीचा कलश, तांब्या, उपडा ठेवावा. हा कलश विजयाचे आणि यशाचे प्रतीक मानला जातो. गुढीचा बांबू पाटावर उभा करावा. तयार केलेली गुढी दारात, उंच गच्चीवर लावावी. गुढीला हळद कुंकू, अक्षता वाहून तिची पूजा करावी. गुढी नेहमी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उजव्या बाजूला आणि उंच ठिकाणी उभारली जावी, जेणेकरून ती सर्वांना दिसेल. त्यानंतर गुढीला गोड नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतरच आपण जेवण करावी. तसेच संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढीची पूजा करून तिला खाली उतरवून घ्यावे. आता मी तुम्हाला कडुलिंबाचे महत्त्व आणि त्याचे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणार आहे. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यावर सर्वात आधी कडुलिंबाचा प्रसाद खाण्याची परंपरा आहे. कडुलिंबाची कोवळी पाने, गूळ, जिरे, ओवा आणि चिंच एकत्र करून हा प्रसाद वाटला जातो. यामागे एक मोठा वैज्ञानिक आणि आयुर्वेद दृष्टिकोन आहे. चैत्र महिन्यात हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात होते. हवामानात होणाऱ्या या बदलामुळे अनेक आजार पसरण्याची शक्यता असते. या ऋतुबदलाच्या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता असते आणि पोटाचे आजार वाढू शकतात. कडुलिंब, नीम हे जगातील सर्वोत्तम अँटीबॅक्टेरियल आणि रक्त शुद्ध करणारे औषध आहे. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे मिश्रण खाल्ले जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुलिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचारोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुलिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते. शरीराला थंडावा देणाऱ्या कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते. तसेच कडूपान आणि गोड गूळ हे जीवनातील दुःख आणि सुख दोन्ही समान वृत्तीने स्वीकारण्याचा आध्यात्मिक संदेशही देतात. आता आपण गुढीपाडव्याला खास नैवेद्य काय तयार करावा ते बघू. सण म्हटला की गोडधोड हे आलंच. सण आणि नैवेद्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि महाराष्ट्रात सण म्हटला की पुरणपोळीला दुसरा पर्याय नाही. महाराष्ट्रात गुढीपाडव्याला विशेष करून पुरणपोळी किंवा श्रीखंडपुरीचा बेट असतो. काही भागात बासुंदीपुरीही बनवली जाते. हा गोड नैवेद्य गुढीला दाखवला जातो. नवीन वर्ष गोड असावे आणि कुटुंबात प्रेम व आनंद द्विगुणित व्हावा, हा यामागचा उद्देश असतो. जेवणाच्या पंगतीत कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र येऊन या स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतात. गुढी ही जरी फक्त महाराष्ट्रामध्ये उभारली जात असेल तरी पण हा सण भारतभर साजरा केला जातो आणि तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. मित्रांनो, आपल्या भारताची संस्कृती इतकी महान आहे की हा सण केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावांनी आणि उत्साहात साजरा होतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये याला युगादी म्हटले जाते. युगादी म्हणजे नवीन युगाची सुरुवात. सिंधी बांधव हाच दिवस चेटीचंद म्हणून साजरा करतात. काश्मीरमध्ये याला नवरह म्हणतात. तर मणिपूरमध्ये हा सण सजीबू नोंगमा पानबा या नावाने ओळखला जातो. नावं अनेक असली तरी यामागील भावना एकच आहे: नवीन सुरुवातीचे स्वागत करणे. आता आपण आधुनिक महाराष्ट्रात साजरी केला जाणारा गुढीपाडवा याबद्दल थोडी माहिती घेऊया. आजकाल गुढीपाडव्याचे स्वरूप खूप भव्य झाले आहे. अनेक शहरांमध्ये पहाटे भव्य स्वागत यात्रा किंवा शोभायात्रा काढल्या जातात. तरुण तरुणी, लहान मुले ते अगदी वयोवृद्ध लोक पारंपरिक वेशभूषेत, डोक्यावर फेटा आणि चंद्रकोर लावून मोठ्या अभिमानाने यात सहभागी होतात. नऊवारी साडी नेसून रॉयल एनफील्डची बुलेट चालवणाऱ्या महिला या नवदुर्गेचे प्रतीक वाटतात. ढोल ताशांचा गजर, लेझिमची प्रात्यक्षिके आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखावे या शोभायात्रांचे मुख्य आकर्षण असतात. ही संस्कृती जपण्याची आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची एक सुंदर पद्धत आहे.
पुणे, मुंबई किंवा नाशिक येथील स्वागत यात्रा किंवा शोभायात्रा ह्या अतिशय लक्षवेधी असतात. नऊवारी साडीतील महिला बुलेट चालवताना, ढोल ताशांची पथके, लेझीम खेळणारे तरुण हे सर्व पाहून आजची पिढी ही आधुनिक युगाप्रमाणेच आधुनिक सेलिब्रेशन करताना दिसतात. तर मित्रांनो, असा हा आपला सर्वांचा लाडका आणि महत्त्वाचा सण गुढीपाडवा. केवळ जुन्या गोष्टींचे स्मरण करणारा नाही, तर नवीन आशा, नवीन स्वप्ने आणि नवीन संकल्पांची प्रेरणा देणारा हा सण आहे. आशा आहे की गुढीपाडव्याविषयीची ही सविस्तर माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. तुमच्या घरी गुढीपाडवा कसा साजरा केला जातो? या वर्षीचा तुमचा नवीन संकल्प काय आहे? हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीबद्दल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभम भवतु. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.